नमस्कार मित्रांनो, इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो। बघूया इयत्ता 10वी कुमार भारती म्हणजे मराठी या विषयाचा दुसरा पाठ बोलतो मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। सर्वप्रथम बोलतो मराठी या पाठाच्या लेखिका डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा परिचय बघूया। डॉक्टर नीलिमा गुंडी यांचा जन्म 1952 साली झाला। मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका त्या आहेत। त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेख संग्रह प्रकाशित आहेत। मित्रांनो, आपण जे काही वाचतो त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। इथे ललित लेख संग्रह असा शब्द आहे। ललित म्हणजे काय ते समजून घेऊया। ललित लेखन म्हणजे कोणत्याही विषयावरचे मुक्त चिंतन, ज्यामध्ये लेखक स्वतःचे मत, भूमिका, स्वतःचा अनुभव व्यक्त करतो आणि यामध्ये मनोरंजनापेक्षा सामाजिक प्रबोधनाला महत्त्व दिलेले असते। पुढे बघूया। भाषा प्रकाश, भाषाज्ञान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी 35 पुस्तके त्यांचे प्रकाशित आहेत। 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या। महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे। मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे। व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते आणि आनंदही मिळतो। इथे व्युत्पत्ती हा शब्द आलेला आहे। या शब्दाचा अर्थ या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कळणारच आहे। आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते। आता बघूया पाठ। परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता। त्या विनोदामध्ये काय होतं बघा। बायको म्हणाली, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा म्हणाला, नको, मी माणूसच ठीक आहे। आली मोठी जादूगार। बघा, इथे विनोद निर्माण झाला आहे। कारण बायको म्हणाली, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? उत्तप्पा काय आहे? उत्तप्पा हा दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे, जो तांदळापासून बनवला जातो। बायकोने म्हटले, उत्तप्पा बनवू का? बनवू का? बनवणे हे क्रियापद या वाक्यामध्ये शोभणारे नाही आणि ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे। आपल्या मराठी माणसांच्या स्वयंपाकघरात बनवणे हे क्रियापद नको इतकं घुसलं आहे, म्हणजे पाहिजेपेक्षा जास्त ते घुसलं आहे। मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत। मराठीत पोळ्या लाटतात, भाजी फोडणीस टाकतात, कढी करतात, भात रांधतात आणि कुकर लावतात, परंतु हिंदीमध्ये सर्व काही बनवतात। पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात। मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे। आपण लोकांचे बोलणे ऐकतो आणि आपण स्वतः सुद्धा बोलतो। काय बोलतो? काय बनवतोस? मला बनवू नको। बनवू नको याचा अर्थ मला फसवू नको असा होतो। त्यामुळेच बनवणे हे क्रियापद वापरल्यामुळे माणसाचं माकळ
आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर काय आश्चर्य? तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. ढंगाचे म्हणजे प्रकारचे, म्हणजेच मराठी प्रकारचे, म्हणजेच मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे आणि पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. खरे तर मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ या सर्व ठिकाणी कोठेही आलेला नाही. आणि हीच तर भाषेची गंमत असते. बोलताना वेगवेगळे शब्दप्रयोग आपण करतो आणि या शब्दप्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. हे बघा, खस्ता खाणे या वाक्प्रचारामध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही. खस्ता म्हणजे आपल्याला माहीत आहे, खस्ता हा एक खाद्यपदार्थ आहे. परंतु जेव्हा आपण खस्ता खाणे असं बोलतो तेव्हा खस्ता हा खाद्यपदार्थ आपल्या मनातही नसते. तसेच कंठस्नान घालणे, कंठ म्हणजे गळा आणि स्नान म्हणजे आंघोळ हे आपल्याला माहीत आहे. कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ या वाक्प्रचाराचा होत नाही. खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे, मदत करणे आणि खांदा देणे. खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे. यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. शब्दकोश म्हणजे काय? ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिक्शनरी म्हणतो. अक्कलवान म्हणजे हुशार हे आपल्याला माहीत आहे. पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे जर आपल्याला माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतो किंवा कोण फिरकी घेतो म्हणजे आपली मजा घेतोय हे आपल्याला कळणारच नाही. वाक्यातील क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. नामाला किंवा सर्वनामाला वेगवेगळे प्रत्यय लावलेले असतात. आता प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी लावलेला शब्द किंवा अक्षर. उदाहरणार्थ, अंग हा मूळ शब्द आहे आणि अंगावर हा शब्द प्रत्यय लावून तयार झालेला आहे. प्रत्ययासारखाच उपसर्ग असतो. उपसर्ग म्हणजे काय? तर मूळ शब्दांच्या अगोदर लावलेला शब्द. प्रत्यय म्हणजे मूळ शब्दांच्या शेवटी लावलेला शब्द किंवा अक्षर आणि उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर लावलेला शब्द किंवा अक्षर, याला उपसर्ग म्हणतात. उदाहरणार्थ, प्राप्त हा मूळ शब्द आहे आणि अप्राप्त हा उपसर्ग लावून तयार झालेला शब्द आहे. आता बघूया, क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे जर आपल्याला नीट माहीत नसले तर अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. अंगाला लावणे याचा अर्थ वेगळा आणि अंगावर घेणे याचा अर्थ वेगळा. तिला हसणे म्हणजे तिची चेष्टा करणे आणि तिच्याशी हसणे म्हणजे सहजपणे हसणे. यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर म्हणजे टीव्हीच्या वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. म्हणजे शब्दाच्या मागून लावलेलं जे अक्षर आहेत त्याची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असं वाक्य हवं. तुझी मदत करणे असं बोलणं चुकीचं आहे. तसेच त्यांचे धन्यवाद असं बोलण्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. त्यांचे धन्यवाद असं बोलणं चुकीचं आहे.
भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण भाषा ही नदीसारखी प्रवाही असते. नदी जशी वाहते तशी भाषासुद्धा वाहणारी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. संगणक म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटरविषयीचे अनेक नवे शब्द आपण आत्मसात केले आहेत, ते समजून घेतले आहेत आणि आपण ते बोलताना सुद्धा वापरतो. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. जसे टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही. आपल्याला टेबल हा शब्द मराठीच वाटतो, परंतु टेबल हा शब्द इंग्रजी आहे. पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. बरेच लोक असे शब्द वापरतात. मी स्टडी केली अशा म्हणण्यातून किंवा असे बोलण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी मी अभ्यास केला असं म्हणणं योग्य नाही का? बरेच लोक आपली हुशारी दाखवण्यासाठी मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरतात. मी लंच केले, मी ब्रेकफास्ट केला, मी डिनर केले, मी रीडिंग करतो असे मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरून लोक बोलतात. त्याऐवजी सरळ सरळ मराठी बोलणे कधीही योग्य होईल. भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. आता व्युत्पत्ती म्हणजे काय? त्यासाठी व्युत्पन्न या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. व्युत्पन्न म्हणजे काय? व्युत्पन्न म्हणजे समथिंग दॅट इज बेस्ड ऑन अनदर सोर्स, म्हणजे असे काही जे दुसऱ्या सोर्सवर अवलंबून आहे. व्युत्पत्तीला इंग्रजीमध्ये एटिमोलॉजी असे म्हणतात. आता एटिमोलॉजी म्हणजे काय? तर शब्द मूलतः कसे आणि कोठून उत्पन्न झाले आणि काळाच्या ओघात त्या शब्दांचे अर्थ कसे बदलत गेले याचा अभ्यास करणे म्हणजे व्युत्पत्तीशास्त्राचा अभ्यास करणे होय. म्हणजेच शब्दांची व्युत्पत्ती शोधणे म्हणजे काय? तर शब्द मूलतः म्हणजे मुळात कसा आणि कोठून आला आणि काळाच्या ओघात त्या शब्दाचा अर्थ कसा बदलत गेला याचा अभ्यास करणे होय. आणि यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. उदाहरणार्थ, मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. मोरांबा हा शब्द आपण ऐकलेला आहे. या शब्दामध्ये मोर असा जो शब्द आपल्याला दिसतो, या मोर शब्दाचा मयुराशी म्हणजे आपल्या मोराशी काहीही संबंध नाही, तर मोरस म्हणजे साखरेशी त्याचा संबंध आहे. जुन्या काळी साखर मॉरिशसहून यायची म्हणून साखरेला मोरस म्हणायचे. आता बघा, शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात ते यातूनच आपल्याला कळते. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे. आपण अनुसया असे नाव ऐकले आहे, परंतु अनुसया हे नाव नसून मुळात ते अनसुया असे आहे. अनसुयाचा अर्थ काय? अन अधिक असूया. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. संधी आणि विग्रह याविषयी तुम्हाला माहिती असेलच. माहिती नसल्यास मला कमेंट्स करून पाठवा, मी त्याचा सुद्धा नवीन व्हिडिओ अपलोड करीन. आता अन अधिक असूया. अन अधिक असूया म्हणजे काय? मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली व्यक्ती. मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळाल्यावर शब्द मनात पक्का रुजतो.
एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला की आपल्या मनामध्ये तो शब्द पक्का रुजतो। तसेच जरा जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला, म्हणजे म्हातारपणाने विकल झालेला। यातील ज चे उच्चार तालव्य आहेत, म्हणजे जे असे। तालव्य उच्चार म्हणजे काय, तर ज्या अक्षराचा उच्चार करताना जीभ टाळूला लागते त्या उच्चाराला तालव्य म्हणतात। तर जरा म्हणजे थोडे आणि जर म्हणजे कलाबतू या शब्दातील ज चे उच्चार दंतमुलीय आहेत। दंतमुलीय म्हणजे काय, दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी। उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो। आता इथे आपण कलाबतू हा शब्द ऐकला नवीन। कलाबतू म्हणजे काय, जर या शब्दाचा अर्थ कलाबतू होतो। कलाबतू म्हणजे सोने किंवा चांदीचा मुलामा चढवून पीळ दिलेला रेशमाचा दोरा, म्हणजेच जर। जरीची साडी असे शब्द आपण ऐकलेले आहेत। भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षरांशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व आहे। उदाहरणार्थ सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल, सुतकताई म्हणजे सुतकातने, आणि सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल, सुतक म्हणजे एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जे पाळतात ते सुतक, आणि ताई म्हणजे आपण बहिणीला म्हणतो। तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे योग्य आहे का, म्हणजे अक्षरशः शब्द असाच लिहिला गेला पाहिजे। आणि तो जर का आपण अक्षरशः असं लिहिलं तर ते एखाद्या मुलाचं नाव होईल। पुराणातली वानगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध घेणे म्हणजे फुकट उद्योग ठरेल। फुकट उद्योग ठरेल म्हणजे ते आपले सर्व उद्योग वाया जातील, म्हणजे आपले प्रयत्न वाया जातील। कारण पुराणातली वांगी पुराणात अशी मूळ म्हण नव्हती, तर मूळ म्हण अशी होती पुराणातली वानगी पुराणात, वांगी नाही वानगी, पुराणातली वानगी पुराणात। आणि वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगीचे झाले वांगी, आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी। अशा प्रकारे फजिती होते। काही वेळा दोन शब्दरूपे एकसारखी असतात आणि ती आपल्याला चकवतात। दोन शब्दरूपे एकसारखी जरी असली तरी त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा अर्थ होतो। उदाहरणार्थ राजाचे कलेवर प्रेम होते। राजाचे कलेवर प्रेम होते म्हणजे काय, इथे कला म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतात। संगीत कला, वाद्यकला, नृत्यकला, शिल्पकला, युद्धकला ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत। यापैकी कोणत्या तरी कलेवर राजाचे प्रेम होते। दुसरं वाक्य बघा, अपघात स्थळी कडेला कलेवर पडले होते। आता हे कलेवर म्हणजे काय, या कलेवरचा अर्थ शव असा होतो। शव म्हणजे प्रेत। पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे। आता विभक्तीचे रूप म्हणजे काय, विभक्ती म्हणजे काय, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध विभक्तीने दाखवला जातो। आणि ह्या विभक्ती 8 प्रकारच्या असतात। प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन अशा 8 प्रकारच्या विभक्ती असतात। विभक्ती या विषयावर स्पेशल व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। अपघात स्थळी कडेला एक कलेवर पडले होते या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव म्हणजे प्रेत असा आहे। आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे म्हणजे भाषेची स्ट्रेंथ जाणून घ्यायला हवीत। भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा। आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे।
तिने आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा, सुख, दुःख, भावभावना आपण मराठीतून व्यक्त करतो. आपल्या भावना व्यक्त करायला भाषेने आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे आणि त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. म्हणजे एक प्रकारे भाषा ही आपला श्वास असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरण बघूया. आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयीच्या 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. पहिली प्रतिक्रिया, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला दाद दिली. आणि दुसरी प्रतिक्रिया बघा, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. पाणी पडले म्हणजे बेत वाया गेला. अशी अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. 2016 सालच्या छात्र प्रबोधनच्या दिवाळी विशेषांकातील हा लेख आहे. इथे पाठ संपला. आता स्वाध्याय बघूया, म्हणजेच पाठावरील कृती बघूया. पहिली कृती काय सांगितलेली आहे? आकृत्या पूर्ण करा. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. इथे तुम्हाला आवश्यक उपाय कोणते ते 2 उपाय सांगायचे आहेत. भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय, त्यामधील पहिला आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि दुसरा उपाय आहे नामाला योग्य प्रत्यय जोडणे. आता पुढील कृती बघूया. मराठी भाषेची श्रीमंती. मराठी भाषेची श्रीमंती कशामुळे आहे? तर मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि मराठी वाक्प्रचारांचा वापर. आता 2 नंबरची कृती बघूया. शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. इथे तुम्हाला 5 फायदे लिहायचे आहेत. पहिला लिहा, आपल्याला भाषेतील गंमत जाणून घेता येते. दुसरा फायदा, नवीन माहिती मिळते. तिसरा फायदा, भाषेतील चुका होत नाहीत. चौथा, भाषेची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे आपल्याला समजते. आणि 5वा फायदा आहे शब्द मनात पक्का रुजतो. क्रमांक 3 ची कृती बघा. पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. त्यातील आहे मराठी भाषेची खास शैली. ते आहे वाक्प्रचार. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. हवा. शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्दकोश. आता क्रमांक 4 ची कृती बघूया. गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. त्यातील आहे ऐट, डौल, रुबाब आणि चैन. इथे ऐट, डौल आणि रुबाब या तिन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. त्यामुळे चैन हा शब्द वेगळा आहे. कपाळ, हस्त, ललाट, भाल या 4 शब्दांपैकी कपाळ, ललाट आणि भाल यांचा अर्थ एकच आहे. हस्त हा शब्द वेगळा आहे म्हणजे तो गटात बसत नाही. विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय या शब्दांपैकी नवल, आश्चर्य आणि विस्मय याचा अर्थ एकच आहे. विनोद हा शब्द वेगळा आहे, तो गटात बसत नाही. संपत्ती, संपदा, कांता आणि दौलत या शब्दांपैकी संपत्ती, संपदा आणि दौलत याचा अर्थ एकच आहे. कांता हा शब्द वेगळा आहे. प्रख्यात, प्रज्ञा,
नामांकित आणि प्रसिद्ध या 4 शब्दांपैकी प्रख्यात, नामांकित आणि प्रसिद्ध याचा अर्थ एकच होतो. प्रज्ञा हा शब्द वेगळा आहे. क्रमांक 5 ची कृती बघा. खाली दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. इथे अनेक वचनी नामे दिलेले आहेत. या अनेक वचनांचं एक वचन करून त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. पहिला शब्द आहे रस्ते आणि त्याचं एक वचन आहे रस्ता आणि वाक्य आहे रस्त्यावर खड्डे आहेत. दुसरा शब्द आहे वेळा आणि त्याचं एक वचन आहे वेळ आणि वाक्य असं होईल ही माझ्या अभ्यासाची वेळ आहे. तिसरा शब्द आहे भिंती आणि त्याचं एक वचन होईल भिंत आणि वाक्य असं होईल मुसळधार पावसामुळे भिंत पडली. पुढचा शब्द आहे विहिरी आणि त्याचं एक वचन आहे विहीर आणि वाक्य असं होईल ती विहीर जास्त खोल नाही. पुढचा शब्द आहे घड्याळे आणि याचं एक वचन आहे घड्याळ आणि वाक्यात उपयोग असा होईल आजकाल घड्याळ कुणीही घालत नाही. आणि शेवटचा शब्द आहे माणसे आणि त्याचं एक वचन आहे माणूस आणि वाक्यात उपयोग असा होईल माणूस हा चुकीचा पुतळा आहे. क्रमांक 6 ची कृती बघा. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. पसरवलेली खोटी बातमी याला अफवा म्हणतात. पुढचा आहे ज्याला मरण नाही असा. ज्याला मरण नाही असा म्हणजे अमर. त्यापुढील शब्दसमूह आहे समाजाची सेवा करणारा म्हणजे समाजसेवक आणि पुढचा आहे संपादन करणारा म्हणजे संपादक. आता क्रमांक 7 ची कृती बघा. स्वमत म्हणजे इथे तुम्हाला स्वतःचं मत नोंदवायचं आहे. पहिलं आहे तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे शब्दाच्या अर्थछटा लिहा. याबद्दल तुम्हाला स्वमत लिहायचं आहे, तुमचं मत. बरेचदा तुम्ही शहाणे आहात असे अनेक लोक बोलतात. असे बोलताना बोलणारा व्यक्ती ज्याला बोलतो त्याच्या शहाणेपणावर त्याला पक्का विश्वास असतो किंवा बोलणाऱ्याचा तसा समज असतो. लहान मुलांना आई वडील आणि शिक्षक बरेचदा म्हणतात तुम्ही शहाणे आहात, पण त्यामागे मुलांचे प्रबलन करण्याचा म्हणजे त्यांची हिंमत वाढवण्याचा शिक्षकांचा आणि आईवडिलांचा उद्देश असतो. परंतु तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा प्रत्येक वेळी बोलणाऱ्याकडून सरळ अर्थच अपेक्षित असतो असे नाही. कधीकधी तुम्ही शहाणे आहात याचा अर्थ तुम्ही जास्त शहाणे आहात असा सुद्धा होतो, म्हणजेच तुम्ही मूर्ख आहात. एखादी व्यक्ती मूर्खासारखी वागली तर समोरची व्यक्ती त्याला रागावून तुम्ही शहाणे आहात असे बोलते, परंतु याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असाच असतो. आता पुढील बघा. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबद्दल तुमचे मत सोदाहरण सांगा. आजकाल लहान मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात आणि त्यांना साधे अंकसुद्धा मराठीतून समजत नाहीत. जी माणसे किंवा जे प्रौढ मराठी माध्यमांमध्ये शिकलेले आहेत असे लोकसुद्धा आजकाल बोलताना मध्येच इंग्रजीचा एखादा शब्द वापरतात. मी लिहित आहे असे बोलण्याऐवजी मी रायटिंग करत आहे, मी नाश्ता केला त्याऐवजी मी ब्रेकफास्ट केला असे बोलतात. परंतु असे बोलण्याने काय साध्य होणार आहे? कारण मी रायटिंग करत आहे असं बोललो तरीही आणि मी लिहित आहे असे बोलले तरीही त्याचा अर्थ एकच आहे. आणि त्यामुळे गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये हे जे लेखिकेचं मत आहे या मताशी मी सहमत आहे. पुढील प्रश्न बघा. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. प्रस्तुत पाठामध्ये लेखिकेने मराठी भाषेचा सन्मान केला आहे. मराठी ढंगांच्या शब्दप्रयोगामुळे आणि वाक्प्रचारांच्या वापरामुळे मराठी भाषा श्रीमंत झाली आहे.
तसेच वेगवेगळ्या भाषेतील शब्द मराठी भाषेने सामावून घेतल्याने मराठी भाषा अधिकच श्रीमंत झाली आहे असे लेखिकेने म्हटले आहे आणि ते अगदी बरोबर आहे। मराठी भाषेची पाळेमुळे खूप दूरवर पसरलेली आहेत। आपण मराठी भाषेतूनच आपल्या इच्छा, गरजा, सुख, दुःख, भावभावना व्यक्त करत असतो। म्हणून मराठी भाषा ही आपल्याला आईसारखी आहे। मराठी भाषा म्हणजे आपल्यासाठी श्वास आहे आणि ती भाषा म्हणजे मराठी भाषा हवेसारखी आपल्या आत बाहेर असते। म्हणून मराठीशी आपले जिव्हाळ्याचे नाते असायला हवे आणि म्हणूनच आपण आपल्या मराठी भाषेवर प्रेम केले पाहिजे आणि त्यासाठी भाषेतील शक्तिस्थळे आपण जाणून घ्यायला हवीत आणि आपल्या भाषेचे आपण ज्ञानही मिळवायला हवे। असे केल्यानंतरच लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने लायक ठरू। मला आशा आहे हा पाठ तुम्हाला पूर्ण समजला असेल। पाठाविषयी काही अडचणी असल्यास मला कमेंट्स करून पाठवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील।